तर नमस्कार पब्लिक. तर पुन्हा एकदा आज आपल्यासाठी एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर आपलं जगदंब कोट फार्म आधुनिक शेती या यूट्यूब चॅनलवर आपले सरचे स्वागत आहे मित्रांनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर आपण आजचे मित्रांनो टॉप 5 बिझनेस बघणार आहोत की जे शेतीसोबत रिलेटेड मित्रांनो आपण शेतीला जोडधंदा म्हणून पण करू शकतात. तर चला आता आपण त्या विषयावर माहिती बघू. तर पब्लिक तर बघू शकता आता आपण शेळीपालन या पहिला आपला मुद्दा आहे. फर्स्ट मुद्दा आपला शेळीपालन आहे मित्रांनो. तर आपण त्या विषयावर आता माहिती बघू मित्रांनो. तर आपण शेळीपालन एक असा शेतीसाठी जोडधंदा आहे मित्रांनो. तर तो कोणी पण म्हणजे असं लेडीज वगैरे पण करू शकतात मित्रांनो, कारण की त्यामध्ये काही अडचण नसते. आणि मित्रांनो शेळीपालनामध्ये शेळीपालन जर मन लावून जर तुम्ही केलं, तुमची खूप इच्छा जर असेल मित्रांनो शेळीपालन करण्याची, तर तुम्ही शेळीपालन पण करू शकता मित्रांनो. हा आपला फर्स्ट मुद्दा आहे. आणि त्यात मित्रांनो शेळ्यांची वगैरे खाण्याची वगैरे काही जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा मित्रांनो. आणि आपण तसे पण त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवतच असतो मित्रांनो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर हा झाला आपला फर्स्ट मुद्दा मित्रांनो. तर आता मी तुम्हाला दाखवतो आपलं शेळीपालन आहे मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपलं शेळीपालन आहे मित्रांनो. आपण ही गावण पण बनवलेली आहे त्यांच्यासाठी. तर मित्रांनो चला आपण दुसऱ्या टॉपिकवर माहिती बघू आता. तर आपला दुसरा मुद्दा राहील हा कुक्कुटपालन मित्रांनो. तर कुक्कुटपालन पण करणं मित्रांनो, केलं तर सगळं काही सोपं असतं मित्रांनो. तर आपला दुसरा टॉपिक आहे कुक्कुटपालन मित्रांनो. तर आपण शेतीला जोडधंदा एक म्हणून कुक्कुटपालन पण करू शकतो मित्रांनो, कारण की आज अंड्याला भाव बहुतेक मित्रांनो 10 कुठे 15 रुपये सकट भाव चालू आहे मित्रांनो. त्यामुळे आणि कटिंगला पण मित्रांनो खूप 300-400 किलो मटण झालं आहे. बॉयलर कोंबडीचं सुद्धा मित्रांनो, बॉयलर म्हणजे आपलं पाथडी गावरान मित्रांनो. त्यामुळे कुक्कुटपालन करायला काहीच अडचण नाही मित्रांनो. तर मित्रांनो आपण शेळ्यांच्या ह्याच्यात मित्रांनो प्लस कुक्कुटपालन पण केलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आपण कशा प्रकारे मित्रांनो. जास्त नाही पण आपलं 5 ते 10 आपण आता नंतर मित्रांनो 50 कोंबड्याचं पण करणार आहोत सेपरेट मित्रांनो. तर सध्याचं मी तुम्हाला दाखवतो आपलं कशा प्रकारे. तर बॅक कॅमेरा करून दाखवतो मी मित्रांनो तुम्हाला. तर आपलं हे बघू शकता, इथं कोंबड्या आहेत मित्रांनो, पलीकडे काय येतं इथं आपण असं कुक्कुटपालन केलेलं आहे मित्रांनो. शेळ्याच ह्याच्यातच मित्रांनो, जास्त काय लांब नाही काय नाही. बारीक एक खुरड केलेलं आहे. सध्या आपल्याकडं 15 ते 20 कोंबड्या आहेत मित्रांनो. हे त्यांच्यासाठी अंडे देण्यासाठी जागा केलेली, आणि इकडं आपण त्याच्यात पाणी ठेवत असतो आणि ते खायसाठी भांडे. आणि मित्रांनो वर बघू शकता आपण त्यांना बसण्यासाठी कशा प्रकारे स्ट्रक्चर मारलं आहे मित्रांनो, कारण की ते मारल्यावर खूप फायदे आहेत मित्रांनो. कारण की संध्याकाळी साप वगैरे काही जरी आले तरी आपल्या मित्रांनो कोंबड्याला वगैरे काही हानी होऊ शकत नाही का. आणि संध्याकाळी मित्रांनो सगळ्या कोंबड्या वर जाऊन बसतात मित्रांनो. आणि आपलं कुक्कुटपालन पण कसं वाटलं मित्रांनो ते एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपला पाचवा म्हणजे तिसरा मुद्दा राहील मित्रांनो गाय गोठा मित्रांनो. तर आपण गाय पालन पण करू शकता मित्रांनो, कारण की त्यात पण सध्या दुधाचे भाव खूप वाढलेले आहेत मित्रांनो. गाय पालन त्यामध्ये आपण जर्सी गाय पाळू शकतो मित्रांनो, कारण की त्या दुधासाठी खूप चांगले फेमस आहेत मित्रांनो. त्यांना दूध पण चांगल्या प्रकारे निघतं. तर आपण गाय पालन काय करत नाही, पण तरी पण गाय पालनात मित्रांनो आपण तुम्हाला माहिती देत जाऊ थोडीफार, आपण पण फिरल्यावर वगैरे. तर मित्रांनो गाय पालन पण हा एक चांगला मुद्दा आहे मित्रांनो सिटीसाठी. पण मित्रांनो त्यात कसं आहे माहिती का, खूप प्रॉब्लेम आहेत, कारण की त्यात एक माणूस मित्रांनो कायम त्यांनाच लागतं, त्यामुळे त्यात खूप जास्त आहेत. पण तुमच्याकडे जर प्रॉपर नियोजन असेल, एक्स्ट्रा माणूस असेल, तर तुम्ही हा बिझनेस केला तरी काय अडचण नाही मित्रांनो. तर चला आपण आता चौथ्या मुद्द्यावर जाऊ. तर चौथा मुद्दा हा आपला म्हैस पालन राहील मित्रांनो. तर त्याविषयी काही जास्त तुमचा टाईम घेणार नाही, कारण की गायचं आणि म्हशीचं एकच असतं मित्रांनो. त्यामुळे आपण एक सल्ला म्हणून आपल्यातर्फे एक म्हैस पालन पण चांगलं आहे मित्रांनो, कारण की शेण वगैरे पण पडतं. शेणखताला पण खूप भाव आहे. दुधाला पण चांगल्या जास्त दूध देणाऱ्या म्हशीची जात निवडावी मित्रांनो. त्यात जातीत बरेचसे प्रकार असतात, त्यातली एखादी चांगली दुधाची जात आपण निवडू शकतो मित्रांनो, कारण की आपल्याला भविष्यात पण फायदा होईल. आणि आपल्याकडं चाऱ्याचं वगैरे नियोजन असलं तर तो धंदा पण करायला काहीच अडचण नाही मित्रांनो. तर हा एक
शेतीसाठी जोडधंदा म्हणून हा आपण करू शकतात मित्रांनो. तर आता आपण जाऊ 5व्या मुद्द्यावर, कारण की ह्या मुद्द्यावर आपण जास्त टाईम नाही घेतला, कारण की मित्रांनो एवढं काय हे नाही. पण शेळीपालन जर मित्रांनो जर तुम्ही मन लावून केलं तर त्यात गाय म्हैस पालन त्यापेक्षा दुप्पट पैसा आहे मित्रांनो. तर शेळीपालनात तर तुम्हाला माहिती जास्त हवी असेल तर त्याविषयी पण आपण कमेंट करा, त्या विषयावर पण आपण व्हिडिओ बनवत जाऊ. तर चला तुम्हाला आता 5व्या मुद्द्यावर हे करू, आपण माहिती बघू. तर पब्लिक 5वा मुद्दा हा राहील की आपण मशरूम पालन करू शकतात मित्रांनो. तर तुम्ही काय म्हणायला लागला ते नवीनच मित्रांनो, मशरूम पालन तुम्ही खूप जागेवर ऐकलं असेल, मशरूमची शेती वगैरे. मित्रांनो आपण सुरू करणार आहोत मशरूमची शेती, कारण की मशरूमचे भाव सध्या 800 ते 900 रुपये मार्केटला चालू आहेत मित्रांनो. जर कुणाला मशरूमविषयी जरी माहिती पाहिजे असेल तर ते पण एकदा कमेंट करा. आणि आपलं हे इकडं मागच्या बाजूला मित्रांनो, त्याच्या पलीकडं बुसकट ते ठेवलेलं शेड आहे मित्रांनो. पलीकडं पण एक शेड आहे मित्रांनो. त्यात आपण तिकडं सेपरेट मित्रांनो वरून आपला पूर्ण सिमेंट पात्र आहे, वरून आपण त्या विषयावर म्हणजे पूर्ण एक डिटेल व्हिडिओज बनवणार आहे मित्रांनो. तर आपण केल्याच्या नंतर, कारण की आपल्याला बी अनुभव असणं खूप महत्त्वाचं आहे. नाही तर काय होईल की आपण तुम्हाला सांगावं तुम्ही करावं, तुम्ही लॉसमध्ये मी लॉसमध्ये. त्यामुळे कसं आहे मित्रांनो, आपण आधी केलं पाहिजे, मगच दुसऱ्याला ज्ञान दिलं पाहिजे. तर मित्रांनो त्या विषयावर पण आपण म्हणजे ते करू शकतात, आणि त्या विषयावर आपण एक व्हिडिओ बनवणार मित्रांनो. तर पब्लिक, तर हे आपले 5 मुद्दे झालेले आहेत मित्रांनो. तर यातला आपण कोणते बी 1-2 टॉपिकवर आपण खाली वगैरे कडू यायला लागले मित्रांनो. तर ह्यामधले आपण कोणते बी 1-2 शेतीला जोडधंदे म्हणून करू शकतात. आणि ज्या विषयावर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्या विषयावर मित्रांनो कमेंट करा. आपल्याला काहीच अडचण नाही, आपण तुमच्या कमेंटवर पण व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो आजची माहिती कशी वाटली ते पण एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद, बाय बाय.